सगळेजण मजेत ना मजेतच असणार असेल. तुमच्या अश्विनी कदम या चॅनलमध्ये स्वागत आहे. सो आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आली आहे मटणाची. सो आज मी मटण बनवणार होतं, म्हटलं चला तुमच्यासोबत पण मी शेअर करते मटणाची रेसिपी. आणि तुम्हालासुद्धा आवडते की नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण की त्याच्यामध्ये मी 2 रेसिपी दाखवणार आहे मटणाच्या. एक अळणी मटण दाखवणार आहे आणि दुसरं म्हणजे आपलं मटणवालं रस्सावाला दाखवणार आहे. तर नक्की बघा तुम्ही व्हिडिओ आणि आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत 2 रेसिपी दाखवायच्याच आहेत बोलल्याप्रमाणे. तर इथे मी घेतलं आहे मटण सूप बनवायला. तर म्हटलं चला आपण घेऊया. तर इथे मी काही नाही जास्तपैकी जास्त सामानच नाही, ह्याला खूप कमी आहे, काय भरपूर वापरतात, पण मी ह्याच्यामध्ये फक्त लसूण, काळी मिरी आणि तेजपत्ता एवढंच घेतलं आहे आणि कोथिंबीर थोडीशी चवीला. बाकी काय नाही. हे मी ना मिशोवरून मागवलेलं आणि ह्याच्यामध्ये ना सगळे मी स्पायसेस ठेवले आहेत आणि खूप इझी पडतं की घ्यायला वगैरेसुद्धा. मग मी ह्याच्यामध्ये ते ठेवलं आहे. तर मी हे घेतलं, वरवंटा घेतला, त्याच्यामध्ये मी काळी मिरी घेतले थोड्याफार आणि त्याच्यामध्ये ते मी चांगल्यापैकी, कारण काळी मिरीची ना पावडर नव्हती, म्हणून मग मला हे असं ना त्याच्यामध्ये बारीक करावं लागलं. मिक्सरला झाली असती पण थोडंसं असं दादाखाली पण आलं पाहिजे ना क्रंचेसवालं, म्हणून मी तसंच ठेवलं. मग इथे तेजपत्ता घेतला 2. मग त्याच्यानंतर इथे मी टाकले होतं दालचिनी, थोडीशीच दालचिनी टाकली, जास्त नाही, फक्त चव येण्यासाठी. आणि त्यानंतर लसूण वगैरे घेतलं, छान असं परतून झाल्यानंतर मी इथे टाकलं आहे मटणचे पीसेस मी बारीक बारीक केले होते. मग ते छान असं तेलामध्ये फ्राय करून घेतलं. मग ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि हळद टाकल्यानंतर मस्तपैकी ते जे आपण काळी मिरी केली होती ना ती घेतली. तर ती अशी छान अशी जाडसर बारीक करून घेतली होती. मग ते मस्तपैकी असं मिक्स वगैरे केलं. मग जेवढं पाणी पाहिजे तेवढंसं पाणी टाकलं. बाकी मी काहीच वाटण बनवलं नाही. तर काय लोकांना कांदा, कोथिंबीर वगैरे, खोबरं ह्याचं असं वाटण टाकून त्याचं टाकतात, पण मी काही न टाकता तेवढंच हे टाकलं आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकलं आणि झालं, इनफ. एवढंच खूप छान होतं. ह्याच्याने मस्तपैकी असे कोथिंबीर वरून कट वगैरे केलं आणि नंतर गार्निशला तर कोथिंबीर मी टाकणारच आहे. इथे थोडंसं टाकलं कारण की थोडासा फ्लेवर कोथिंबीरचा पण येतो. मग इथे मी ह्याच्या 3 शिट्ट्या केल्या, फक्त 3 शिट्ट्यानंतर होऊन जाईल म्हटलं. मग एकीकडे मटणाची तयारी केली. इथे मटण घेतलं, एव्हरेजचा मटण मसाला, तिखट, हळद आणि कांदा मस्तपैकी इथे कट करून घेतला होता. आणि इथे तुम्हाला मी दाखवते. आता चिकन पण आणलं होतं ताईनं, कारण की ताई मटण खात नाही, पण चिकनची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली होती म्हणून मी ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवली नाही. तर मी इथे तेल कुकर वगैरे गरम करायला ठेवला. मग कुकर गरम केल्यानंतर मस्तपैकी तेल टाकलं. तेलामध्ये कांदा टाकला आणि कांदा छान असा लालसर करून घ्यायचा आहे, कारण की कच्चा ठेवायचा नाही, म्हणून मग मी ते मस्तपैकी असं लाल करायला ठेवलं. आणि मी ना आत्ताच व्हिडिओज टाकायला लागली आहे यूट्यूबवरती, नवीन आहे, तर तुम्ही नक्की माझे व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर जणांना शेअर करा, म्हणजे मला पण असे वेगवेगळे मी तुमच्याकडे ब्लॉग वगैरे घेऊन येईल. तुम्हाला कुठले ब्लॉग आवडतील मला हे पण नक्की सांगा. सो मी इथे तिखट, हळद आणि मटण मसाला टाकला. मटण मसाला माझ्याकडे थोडाच होता म्हणून मी थोडासाच टाकला. मला वाटतं अर्धा चम्मचच असेल माझ्याकडे, तेवढाच उरला होता. सो मग मी ते टाकून छान असं तेलामध्ये भाजून घेतलं. तेल सुटल्यानंतर मग इथे मी मटण वगैरे टाकलं आणि मटण छान असं ना हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे, कारण की ना मग नंतर त्याचं ना पूर्ण असं खिमा टाईपमध्ये होऊन जाते, म्हणून मी एकदम छान हलक्या हाताने हलवत होती, कारण की हे मी फास्ट फॉरवर्ड केल्यानंतर तुम्हाला खूप ते फास्ट दिसते, पण तेवढ्या फास्टमध्ये मी हलवलं नाही आहे, थोडंसं हलवलं. मग त्याच्यानंतर मग ह्याच्यावरती पाणी वगैरे मी काही टाकत नाही. मग ते मी हे बॉईल करायला तर पाणी मी ठेवणारच आहे. मग ताट वगैरे ठेवलं आणि त्याच्यावरती गरम पाणी असं थोडंसं बॉटलनी पाणी वगैरे ठेवलं, म्हणजे वाफेला, कारण की त्याच्यामध्ये जेवढं पाणी त्याला ना मटणाला थोडं पाणी सुटून देते मी. आणि मग इथे मी एकीकडे गरम पाणी करून ठेवत होती, कारण की गरम पाणी जर टाकलं ना तुम्ही छान अशी तर्री पण येते आणि लवकर मटण शिजतं पण. सो ते शिजत होतं तोपर्यंत इथे म्हटलं चला बघू आपण जे सूप बनवलं ते झालं आहे की नाही व्यवस्थित. त्यामुळे बघायला आली, पण नाही, झालं होतं छानपैकी आणि जेवढं पातळ हवं होतं तेवढंच पातळ झालं आणि ते मटण वगैरे पण शिजलं होतं. तर छान असं गार्निश वगैरे केलं कोथिंबीरनी आणि छान असं बनवलं. म्हटलं आधी मी टेस्ट करून घेते आणि मग ह्यांना देते टेस्ट करायला. सो इथे मी टेस्ट करून बघत होते आणि खरंच खूप छान झालं होतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. सोप्या पद्धतीचं आहे मटण आणि लवकर होतं. 2 शिट्ट्यांमध्येच मटण माझं शिजलं होतं, म्हणून तुम्ही पण तसंच करा. बघा इथे मटणाला ना पाणी सुटलं होतं. मग पाणी सुटल्यानंतर मी थोडं
थोडंसं असं ना हलवलं आणि तिथे ना थोडं, कारण की मला गोडा मसाला टाकायचा होता त्याच्यामध्ये, वाटण. काही लोकं त्याला वाटण म्हणतात, काही लोकं गोडा मसाला म्हणतात. सो इथे मी वाटण आणलं होतं, त्याची नक्की मी रेसिपी शेअर करेल तुमच्यासोबत. बोलते मी करत नाही आहे, पण ठीक आहे, मला वेळ मिळाला ना तर खरंच मी नेक्स्ट टाईम जर मसाला हा संपला ना की मी बनवेन ना, तेव्हा मी नक्की तुम्हाला याची रेसिपी देईन करून. माहिती आहे, मी गोडा मसाला वगैरे टाकला. गोडा मसाला म्हणजे कांदा, खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि आपला गरम मसाला जो असतो ना तो भाजून वगैरे मिक्सरला लावतो, ते वाटण आहे. मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ शेअर करेल तुमच्यासोबत. मग छान असे तो मसाला पण असा फ्राय करून घेतला तेलामध्ये आणि छान असं त्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर हे गरम पाणी मी केलं होतं ना, तेच गरम पाणी मी हे त्याच्यामध्ये टाकलं आणि टाकल्यानंतर त्याला मस्तपैकी असं कलर तर खूप छान आला होता, खूप छान कलर आला होता, तुम्हाला मी दाखवेनच. मग त्यानंतर मीठ वगैरे टाकायचं, तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं, कारण की गोडा मसाल्यामध्ये सुद्धा आपण मीठ टाकतो, त्याच्यामुळे इथे मीठ टाकताना प्रमाणामध्ये मीठ टाकलं मी. जसं मला अंदाज माहीत होता ना मसाल्यात किती आहे, त्याप्रमाणे मी मीठ वगैरे टाकलं आणि छान असं हलवून घेतलं आणि मग कुकरचे फक्त 2 शिट्ट्या घेतल्या, कारण की 10-15 मिनटं तर आपण वाफूनच घेतलं होतं, त्यामुळे मटण अर्धं शिजलंच होईल. म्हणून मग हे बघा, आता तुम्हाला मी दाखवते मटण कसं झालं आहे. तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी सुटेल. मी आत्ता फक्त वाईस हे करते ना, तेव्हाच मला खूप पाणी सुटलं आहे. परत असं वाटतं की अरे परत मटण बनवूया की काय आपण. सो काही नाही, बघा मस्त असं मटण शिजलं होतं आणि थिकमध्ये बनवलं, असं पातळ नव्हतं बनवलं. म्हणून मग छानपैकी असं कोथिंबीर वगैरे गार्निश वगैरे केली आणि मटण आणि भाकरी ही डिश आपली रेडी आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही डिश. तुम्हाला पण माझे व्हिडिओ आवडतात का नक्की कमेंट करून सांगा आणि मटणची रेसिपी तुम्ही ट्राय केली असेल तर तुमची पण कशी बनली हे मला नक्की सांगा. तर मग आता ह्याच्यामध्ये मी वाढून घेते मटण आणि भाकरी, कारण की तुम्हाला दाखवण्यासाठी म्हटलं छान असं डिश रेडी करूया आणि तुमच्याशी मी शेअर करते ती डिश बनवलेली मस्त अशी सजवलेली डिश. माहिती आहे, मटण घेतलं, कांदा घेतला आणि भाकरी ताई बनवत होत्या ना, तर गरम भाकरी होती. मग ती एक भाकरी घेऊन आली. तर अशी होती माझी मटणची रेसिपी. तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघायला मला व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर फ्रेंड.